मेजवानी 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 वदनी कवळ घेता नाम घ्या मेजवानीचे खमंग मेजवानी देशस्थ कोकणस्थ ग्रामस्थ समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज चमचमीत झणझणीत कोशिंबिरी आणि चटणी जिभेला सुटलंय पाणी मेजवानी 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 खमंग मेजवानी याला जेवायला. नमस्कार मित्रांनो, खमंग मेजवानीच्या खमंग एपिसोडमध्ये मी विजय पवार आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. मित्रांनो, श्रावण आला की आपण वाट बघतोय एका सणाची. अर्थात मी सण याच्यासाठी म्हणतोय की तो आपण उत्साहाने साजरा करत असतो. एकत्र येऊन आपल्या कुटुंबाला घेऊन आपल्या परिवाराला घेऊन आपण एकत्र येतो आणि उत्साहाने तो साजरा करत असतो. खरं तर श्रावण बघा ना, हा श्रावण महिना आपल्या सगळ्या हिंदू धर्माचा किंवा हा पवित्र महिना मानला जातो. ह्या महिन्यामध्ये जर पाहिलं तर आपण संपूर्ण महिनाभर हा व्हेजिटेरियन म्हणजे शुद्ध शाकाहारी म्हणून हा महिना आपण पाळतो. श्रावणामध्ये आपलं थोडंसं पोटाचा कोटा असतो, तो थोडा हलका झालेला असतो बरं का. आणि तो हलका झालेला पोटाने थोडंसं आपल्याला सपोर्ट करायला पाहिजे म्हणून त्याला तो हलका पोटाचा कोथळा आहे तो आपलं, तर सगळं व्यवस्थित ही रुटीन चालावं आणि परत एकदा आपण वर्षभरासाठी चांगल्या पद्धतीने तयार व्हावं म्हणून ही सगळे हे विज्ञान आपल्याला पूर्वजांनी करून ठेवलेलं आहे. आणि म्हणूनच हा संपूर्ण श्रावणभर आपण काही शुद्ध शाकाहार घेतो आणि मग चांगलं फ्रेश होतो आणि परत आपल्या कामाला वर्षभर लागतो. आणि श्रावणा अगोदर आपण सगळेजण वाट बघत असतो, श्रावण येणार आहे ना म्हणून थोडं सगळ्यांनाच वेध लागलेले असते गट्टारीचे. तर गट्टारी हा सणासारखा आपण साजरा करत असतो आणि मग आपण शोधतो एखादं चांगलं हॉटेल, एखादा चांगला ढाबा, एखादं चांगलं तत्सम ज्या तिथे आपलं चांगलं अन्न मिळतं अशा ठिकाणी आपण जातो सगळ्यांना घेऊन आणि मग मजा करतो, अगदी मनसोक्त खातो आणि मग सुरुवात होते श्रावणाला. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचं गाव लागतं आणि त्या गावाच्या बाजूलाच असलेला जय मल्हार ढाबा कळलं असेल तुम्हाला, आठवते का बघा तुम्हाला जेव्हा तुम्ही मुंबई गोवा हायवेला जाता त्यावेळेला. तर जय मल्हार ढाब्यावरती आल्यानंतर त्या ढाब्यामध्ये शिरल्यानंतर तिथला जर माहोल तुम्ही पाहिलात, प्रचंड गर्दी असते, खवय्ये सगळे तिथे बसलेले असतात, टेबलावरती रांगा लागलेले असतात आणि जय मल्हार हॉटेलचे सगळे मालक जे आहेत ते तुम्हाला काय हवं म्हणून विचारतात आणि तुमची जी ख्वाहिश आहे ती तुमची ख्वाहिश पूर्ण करण्यासाठी ते आटोकाट प्रयत्न करत असतात. आणि म्हणून मी आता तुम्हाला घेऊन जाणार आहे जय मल्हार ढाब्याच्या आतल्या बाजूला. बघूया आपण काय चाललंय ते. चला तर मग या माझ्यासोबत. मित्रांनो, मी तुम्हाला आता घेऊन आलो जय मल्हार ढाब्याच्या किचनमध्ये आणि माझ्यासोबत आहेत ह्या किचनमध्ये ह्या जय मल्हार ढाब्याचे मालक जगदीश मुखादम. आपण त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारणार आहोत. जगदीशजी, मला सांगा की ह्या सगळ्या ही व्यवस्था सगळी आहे, किचनमधली व्यवस्था सगळी तुम्ही बघता, कसे पदार्थ बनवले जातात ते ग्राहकांपर्यंत कसे पोचवले जातात ह्याविषयी आमच्या प्रेक्षकांना सांगा. जसं काही बचत ऑर्डर दिल्यानंतर जे काय असे ऑर्डर्स होते यांच्याकडून बनवून घ्यायचं काम मी करतो. ते म्हणजे एखादा पदार्थ बनवायचा असेल तर त्याच्याकडे तुम्ही कशा पद्धतीने लक्ष देता? म्हणजे जोपर्यंत पदार्थ बनवला जावा किंवा ते कशा पद्धतीने बनवलं जावं, कोणी बनवायचं, त्याच्यामध्ये काय कंटेंट वापरायचं हे सगळं तुम्ही ठरवता? हो ठरवतो. काय काय त्याच्यामध्ये तुम्ही करता? तुमच्या डोक्यात कल्पना काय काय असतात? म्हणजे प्रत्येक ऑर्डर दिल्यानंतर ते यांच्याकडून बनवून घेतल्या शेवटपर्यंत नाहीतपर्यंत लक्ष द्यायला लागतो. मित्रांनो, आता आपण जाऊया ह्या भटारखान्याचे बावर्ची. आज बघूया ना आपण ते आपल्याला काय बनवून दाखवणार आहेत. मला थोडीसुद्धा मलाही उत्सुकता लागलेली आहे. बरं, मला सांगा आज आपण काय बनवणार आहात? आप क्या बना रहे हैं यार? मैं गाँवटी मुर्गी का सूप बना रहा हूँ. अच्छा, गावठी मुर्गी का सूप बना रहे हैं आप. तो फिर गावठी मुर्गी के सूप के लिए कौन कौन से कंटेंट यहाँ पे रखे हुए हैं हमें बताओ. चिकन है, गाँवटी मुर्गी का चिकन, तो प्याज, टमाटर, तेल, तो अदरक लहसुन का पेस्ट है, मिर्ची पाउडर, हल्दी, मसाला, नमक. अच्छा, और ये काला मिरी पाउडर है, और बाद में धनिया है. हाँ, बस ये सब अभी बनाने के लिए सब आप इस्तेमाल करने वाले हैं. हाँ. ठीक है, आपको बना के दिखाओ इसमें कैसे कैसे सब बना रहे हैं. तो ओके, मैं बना के दिखा रहा हूँ. अच्छा ठीक है, पहले तेल डालेंगे. हाँ, थोड़ा इसको गर्म होने देंगे. कितना देर तक? बस 2 मिनट, बस ज़्यादा नहीं. 2 मिनट तक गर्म होने देंगे. गर्म होने देंगे. और बाद में इसके अंदर प्याज डालेंगे.
प्याज डालने के बाद थोड़ा गरम करके थोड़ा भूजेंगे उसको, उसके बाद टमाटर डालेंगे, उसको भी थोड़ा भूजेंगे, उसके बाद पेस्ट डालेंगे, उसके बाद भूज के चिकन डालेंगे। अच्छा, तो बाद में फिर मसाला डाल के एक आइटम। कंटेंट के अंदर डाल सकते हैं। हाँ, अभी मैं जा रहा हूँ प्याज डालने को। अभी हो गया, गरम हो गया? हाँ, गरम हो गया। हाँ हाँ, क्या बात। अब ये प्याज है, थोड़ा इसको भूजेंगे थोड़ा टाइम। प्याज को लाल, हाँ, लाल ब्राउन, लाल होना मिलता है। लाल होना मांगता है थोड़ा। अभी टमाटर डालेंगे इसको थोड़ा, बस ये हो गया। अब इसमें थोड़ा पेस्ट आएगा। ये कौन सा पेस्ट है? अदरक लहसुन का पेस्ट ये अदरक लहसुन का पेस्ट। ये इसमें आएगा। अभी इसमें और थोड़ा भूजना पड़ेगा। मित्रांनो, आपल्याला घरी जर सूप बनवायचं असेल तर नक्कीच तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन हे सगळं बघा, तुम्हाला सुद्धा हे निश्चितपणे घरी करता येणार आहे। तो अभी मसाला डालेंगे, हल्दी, हल्दी पाउडर इसमें मिक्स करेंगे। पहले प्याज डाला, बाद में टमाटर डाला है, पेस्ट डाला और पेस्ट डाला, हल्दी डाला। अभी क्या तो अभी मैं चिकन डालने जा रहा हूँ। अच्छा, अभी आता चिकन टाकतोय आतमध्ये। लक्ष देऊन आहे बघा तुम्ही, तुम्हाला जर घरी करायचं असेल तर बनवाच तुम्ही घरी। ये गावठी मुर्गी का चिकन है? गावठी मुर्गी का चिकन है। तो इसको अभी डालेंगे इसको। तो थोड़ा धनिया डालेंगे इसमें। हाँ, धनिया पत्ता है। धनिया डाला इसमें, धनिया धनिया डाला इसके धनिया अंदर। डाला है। और धनिया पर सब जो भी पदार्थ डाले हैं वो सब इसको हाँ, सब मिला पूरा के मसाला मिक्स किया है। अभी ये कितने देर तक रखने का ऐसा? अभी इसमें अभी थोड़ा पानी डालेंगे इसमें। अभी 2 चम्मच पाणी। मित्रांनो, आपण गावठी कोंबडीचं सूप बनवतोय। सगळे सूप बनवण्याची सगळी कंटेंट इथे ठेवलेले आहेत। काही पदार्थ टाकले आहेत, त्यात पाणी टाकलेलं आहे, चिकन टाकलेलं आहे। आता पुढे काय होते बघू, मलाही उत्सुकता लागली। छान असा वास सुटला आहे, तो सुगंध सुटलेला आहे। बघूया आपण अभी क्या करेंगे इसके अंदर? अभी इसमें थोड़ा मिर्ची पाउडर डालेंगे। थोड़ा मसाला ये टेस्ट आने के लिए थोड़ा इसको काला मिर्च पाउडर है ये, इसको डाल के थोड़ा और घुमाएंगे इसको। और थोड़ा गरम मसाला डालेंगे इसमें। थोड़ा गरम मसाला। गरम मसाला टाकायचा। हाँ, गरम मसाला थोड़ा। और गरम ये मसाला, क्या है? ये क्या है? गरम मसाला है, मटन मसाला है। अब ये मटन मसाला है। हाँ। ये गरम मसाला है, मटन मसाला। नमक डाल रहा हूँ मैं। हाँ हाँ, थोड़ा नमक आएगा इतना। ये मीट नमक है। 10 मिनट में ये पक जाएगा। 10 मिनिट में पक जाएगा। हाँ, सूप हो जाएगा। हाँ, तयार हो जाएगा। मित्रांनो, सूप तयार होतं आहे। शेवटच्या टप्प्यामध्ये सगळं आलेलं आहे। पण आपण थोडीशी आता थोडंसं गप्पा मारूया जगदीश मुकादम यांच्याशी। जगदीशजी, मला सांगा ना की हे तुमच्याकडे हे सूप, गावठी सूप कोंबडीचं हे तुम्ही बनवता, तर तुमच्याकडे लोकांची कशी मागणी असते? लोक येऊन ते सूपबद्दल तुमच्याकडे काय बोलत असतात, त्यामुळे तुम्ही काय करता? सर, गावठी सूप कुठे जसं बनवून मिळत नाही, आमच्याकडे चांगल्या पद्धतीत बनवून मिळते. लोकांची मागणी जास्त आहे. इथल्यानंतर सूप पिल्यानंतर ते सांगतात सूप एक व्यवस्थित एकाचं घ्यायला. हे सूप बनवताना तुम्हाला म्हणजे लोकांची मागणीचा विचार करावा लागतो. पण एका दिवसामध्ये तुम्ही अशा किती हे करता, असे किती ग्राहक असतात की त्यांना सूप हवंच असतं? कमीत कमी 5-6 गिरायक तरी असतात दिवसात सूप पिणारे. नुसते सूप पिणार आहेत, आवर्जून सूप येणार आहे, सूप पिण्यासाठी खास. अच्छा, पण बाहेरून हे सूप पिण्यासाठी तुमच्याकडे खास लोक येतात का? हो, येतात, बाहेरून येतात. नक्कीच ह्या सूपची म्हणजे ह्या सूपबद्दल याची चर्चा बाहेर पण आहे. लोक जय मल्हार डाब्यावरचं सूप आपण पिऊन बघायचंच म्हणून लोकांना सुद्धा सांगत असतात, स्वतःसुद्धा प्यायला येत असतात. मित्रांनो, माझ्यासोबत एक चांगले खवय्ये आहे. आपण त्यांचं नाव विचारू. या हॉटेलमध्ये ते काय येतात, त्यांना कुठले पदार्थ आवडतात? बरं, तुमचं नाव सांगा ना. माझं नाव अनंत शंकर महाडिक. बरं, तुम्ही कुठे राहता? आम्ही ह्याच गावामध्ये राहतो. मी सरपंच आहे गावातला. बरं, ह्या हॉटेलचं वैशिष्ट्य काय सांगा ना. ह्या हॉटेलचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो सर, की ही जन्मभूमी ज्या पावन वर्षांनी निर्माण झालेले ते आमच्या गावाचे आद्य क्रांतीवीर वासुदेव फडके, ज्यांनी इंग्रज सरकारला पळून सोडले होते.
आणि मला तर असं वाटतंय की माझाच मित्र हे गाव ह्या हॉटेलचे जे मालक आहेत जगदीश मुकादम, तुमचे मित्र हा हे माझे मित्र वर्गमित्र आहेत ते. वर्गमित्र हां तुम्ही? बरं. आणि त्यांच्या मेहनतीतून हा एक जय मल्हार धाबा त्यांनी एक बांधला गेला त्याच्या कष्टाने. परंतु माझी फॅमिली 10 दिवसातून एक वेळा तरी ह्या हॉटेलला मी भेट देण्यासाठी येतो. नक्की ते जेवून जातो? हां जेवून जातो. कारण माझ्या परिसरामध्ये हा हॉटेल आहे, पण मला खूप आनंद वाटतो. कारण माझी फॅमिली आम्ही इतर परिसरामध्ये जात असतो, पण इथली जी प्रत्येक पदार्थाची जी चव आहे ती चव आम्ही इतर लोकांना सांगत असतो. तुम्ही कधी आमच्या गावाला या, तुम्ही आल्यानंतर आमचे गावामध्ये फडक्यांचा वास्तू आहे त्यांना भेट द्या. परंतु भेट दिल्यानंतर जाताना तुम्ही जय मल्हार धाब्याला तुम्ही एक भेट द्या. इथे येण्याचं कारण काय, शेजारी पण आजूबाजूला मोठमोठे हॉटेल आहेत, बरोबर. परंतु हे धाब्याची जी वैशिष्ट्य आहे एक वेळ तुम्ही खा, खूप सुंदर आहे इथं लागणार. सांगण्याचं कारण काय, खूप प्रत्येक चव किंवा प्रत्येक पदार्थाला चव आहे इथे. दुरून दुरून इथे कस्टमर येतात, खवय्ये येतात. माझ्यासमोर असेच खवय्ये बसलेले आहेत, ते लांबून आलेत. चला आपण त्यांना भेटूया. मैं वाशी से आया हूँ. मेरा एक आज फ्रेंड का बर्थडे है, मिस्टर नरेश तुलसियानी, तो उसके पार्टी के चक्कर में हम लोग यहाँ पे आए हुए हैं. मैंने पार्टी के चक्कर में आप यहाँ? हाँ जी. तो क्या हो गया, मैं इधर काफ़ी बार मेरे बिल्डरों सर्कल में और काफ़ी लोगों के साथ यहाँ पे बैठता हूँ, तो मुझे ये जगह मालूम थी कि बहुत बढ़िया खाना मिलता है. तो मैंने उसको बोला चल एक काम करते हैं, आज लेट्स गो टू अ न्यू प्लेस, वहाँ पे जाके हम लोग आज खाना खाते हैं. तो उनके भाई वगैरह हम लोग पूरा जो 4 जन का ग्रुप था हम लोग आज आए हुए हैं यहाँ पे. खाना मुझे बहुत बेहतरीन लगता है एंड आई हैव कम हियर मेनी अ टाइम्स विद माई बिल्डर फ्रेटर्निटी एंड ऑल. चिकन जिथाड़ा और ये जो वहाँ पे वाशी नवी मुंबई हम लोग जाकर खाते हैं वहाँ नहीं मिलता है. दैट पर्टिकुलर डिशेस आई गेट टू ईट हियर. आपल्यासोबत त्यांचे एक मित्र बसलेले आहेत, त्यांना सुद्धा विचारू या पदार्थांविषयी. मैं प्योर वेजिटेरियन है. मैंने 2-3 डिशेस मंगाई है. ये अलग ही चने, बॉयल चने हैं, फ्राई चने अलग ही टेस्ट के हैं. मैंने अभी तक कभी लाइफ में खाया नहीं है और उसका टेस्ट बहुत अच्छा है. समथिंग या चण्यासारखे दुसरे तुम्हाला कुठे चणे खायला अद्याप मिळालेले नाही आहेत. इधर जो लहसुन खाया, लहसुन है वो मैं कभी लहसुन खाता नहीं है, लेकिन इधर मेरे फ्रेंड ने बोला ये लहसुन खा के देखो. मैं कच्चा लहसुन खाया, उसका टेस्ट इतना अच्छा है, ऐसा लगता है कि कोई स्वीट डिश खा रहे. इतना मस्त लहसुन है. अजून एक खवय्ये आमच्या सोबत बसलेले आहेत, आपण त्यांनाही विचारूया. मुझे यहाँ की फिश अच्छी लगती है, बॉम्बेल अच्छी लगती है, और इधर का जो चिकन सूप है दैट इज़ वेरी एक्सेलेंट. एंड द फेमस डिश इज जपाटा चिकन, लपाटा चिकन. वो कोई नहीं बना सकता है जो इन लोग बनाते हैं. और इनका जो मसाला है, जो इनकी ग्रेवी है, ऐसे नहीं लगता है कि ये कुछ स्पाइसी ज़्यादा है या कुछ है. एकदम परफेक्ट टेस्ट, जो हम बोलते हैं घर के जैसे. और ऐसे रेट में पूरे बॉम्बे में किधर खाना नहीं मिलेगा. मित्रांनो, केवढी मोठी पावती दिलेली आहे मंडळीने ह्या जय मल्हार ढाब्याला. इथे खाणं पिणं सगळं माझ्या आजूबाजूला सुरू आहे. मलाही बघायचं आहे हे सगळं काय काय चाललेलं आहे, कोण कोण काय खात आहे, कशा आनंद घेत आहेत. पण त्या अगोदर घेऊया छोटीशी विश्रांती. खमंग मेजवानी. मसाल्यांची दुनिया आहे अद्भुत सारी. संगीत मसाल्यांची टेस्ट आहे लय भारी. कुशल गृहिणी थाली स्पेशल मसाल्यांची आहे किमया न्यारी. ओटे मसाले. विसरणीचा मसाले आता फक्त कोठे वडा. कुशल गृहिणीची एकच पसंत फक्त कोठे आणा. स्वाद आणि जेवणातच नव्हे तर जीवनातही. सुपर मिक्स मसाला, स्पेशल गरम मसाला, तयार चिकन मसाला, तयार मटन मसाला, स्वादिष्ट भोजनाचे रहस्य पोटे मसाले. पनवेल. स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी रेडी रेडी. TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP. खमंग मेजवानी. मित्रांनो, खमंग मेजवानीच्या ब्रेकमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय. मगाशी आपण सूप रेसिपी बघितली आणि सूप खूप सुंदर झालेलं होतं. आता एक दुसरा आपण पदार्थ बनवणार आहोत. आपण मगाशी जो बावर्ची होता त्यालाच विचारूया, आता तो काय बनवणार आहे. अभी मैं शुरू में तावा फ्राई बना रहा हूँ.
सुरमई तवा फ्राई बना रहे हैं। अभी तवा फ्राई बनाने के लिए यहाँ पे क्या क्या रखा है आपने? ये सुरमई है, अभी ये पेस्ट है, नमक, गरम मसाला है, मटन मसाला है, मिर्ची पाउडर, हल्द। तो अभी ये सब इसमें डाल के मिक्स करके मसाला मार के तो तावल में डालेंगे। नमक इसको अपन डालेंगे ऐसा, ये नमक है तो नमक को ऐसा मिक्स करेंगे। देखिए ये हल्दी पाउडर तो थोड़ा डालेंगे, इसको भी फिर मिक्स करेंगे ऐसा। ये मिर्ची पाउडर है, मिर्ची पाउडर भी थोड़ा ऐसा डालेंगे, इसको भी थोड़ा मिक्स मिलाएंगे। हाँ मिलाएंगे। इसको गरम मसाला ये डालेंगे, सब मिक्स करेंगे इसको। ये पेस्ट है, अदरक लहसुन का पेस्ट है ये, इसको भी डालेंगे ऊपर से ऐसा। तो इसको भी और मिलाएंगे ऐसा करके, पूरा मसाला लगाएंगे इसको चारों बाजू करके। ये मिलाने के बाद तुरंत डाल सकते हैं हम लोग? मिलाने के बाद तुरंत 1 मिनट मसाला इसको लगाना चाहिए, मसाला खींचना चाहिए। हाँ, तो उसके बाद बना सकते हैं। अच्छा, तुरंत ले सकते हैं, 1-2 मिनिट के बाद उसको हाँ तवे में डाल सकते हैं। तावे में डाल सकते हैं। मित्रांनो, आपण हा पदार्थ आपल्या घरी सुद्धा बनवतो, पण ते आपल्या घरी बनवलेला पदार्थ आणि हॉटेलमध्ये खाल्लेल्या पदार्थामध्ये वेगळं नेमकं काय असतं ते इथेच आपल्याला कळते बघा. कारण इथले बनवण्याची पद्धत आणि आपल्या घरची बनवण्याची पद्धत खूप वेगळी असते. इथे झटपट बनवायचं असतं, तर झटपट बनवण्याची प्रक्रिया नेमकी काय आहे ते बघूया आपण. अभी आप तवे पे डाल देंगे? तवे में डालेंगे, तेल डालेंगे थोड़ा इसको। हाँ, तेल। मुझे बताओ, आप कितने साल से काम कर रहे हैं इस होटल में? मुझे 11 साल हो गया काम करते हुए होटल लाइन में। अच्छा, ये लाइन में 11 साल से काम कर रहे हो? कहाँ सीखा सब ये आपने? सब देख देख के सीखा, बहुत कष्ट किया सीखने में। बहुत समय लगा, तो सब इधर उधर गया, देखा, तो धीरे धीरे करके सीखा। तो अभी तक कर रहा हूँ काम। अभी तेल गर्म हो गया? अभी हाँ, अभी गर्म तेल हो गया ये। तो अभी इसमें मच्छी डालेंगे। एका महिलेपेक्षा नाजूक हाताने त्यांनी कसा पदार्थ तळण्यासाठी टाकलेला आहे. खरोखर महिलेला सुद्धा लाजवेल अशी ही मंडळी सगळी काम करत असतात हॉटेलमध्ये. हे सगळं सुरू आहे. आपण थोडंसं मागे माझ्या उभे आहेत ते ह्या हॉटेलचं मॅनेजमेंट सांभाळणारे राजन पाटील साहेब. आपण राजन पाटील सरांना भेटूया आणि त्यांना विचारूया की हे सगळं कसं काय तुम्ही सांभाळता. सर, मला सांगा की खूप गर्दी असते हॉटेलमध्ये, त्याचं नाव अगदी दूरवर पसरलेलं आहे हॉटेलचं, तुमच्या ढाब्याचं, या जय मल्हार ढाब्याचं. जेव्हा खूप गर्दी असते त्यावेळेस तुम्हाला हे सगळं नियोजन तुम्ही कसं काय करू शकता, कसं काय करतो? हे पण आम्हाला अनुभव आहे, जवळजवळ 20-22 वर्षाचा अनुभव आहे. बरं. त्याच्यामुळे आम्हाला सर्व जजमेंट करून आम्ही सर्व बनवलेलं आहे. पण एका वेळेला एवढी सगळी पब्लिक आल्यानंतर एखादा पदार्थ कमी पडला बाबा आत्ता, तर तुम्ही त्यावेळेला तुमची काय नाही, त्याचं कसं आहे, कमी पडण्याचं कारण येत नाही. तर तेवढं आम्ही जजमेंट आम्ही एवढं ठेवतो की किती पण आमच्याकडे कस्टमर आले तर आम्ही सर्व्हिस बरोबर वेळेवर होतो. कस्टमर येण्याचा होप तुम्हाला कधी असं वाटतं की तुम्हाला जजमेंट कसं काय? बुधवार, शुक्रवार, शनिवार, रविवार हे आमचे कस्टमरचे जजमेंट. सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळे कस्टमर. आणि आम्ही गेली हाच आम्ही हॉटेलमध्ये काम करत होतो. बरं. हे नियोजनाचं सगळं तुम्ही शिकलात कुठे सगळे? नाही, 20-22 वर्षाचा अनुभव आहे. आमची जो धाब्यात एकदम फ्रेश जेवण असतो. धाब्याचं बनवून ठेवत नाही, कुठलाही आयटम आम्ही बनवून ठेवत नाही. कस्टमर ज्यावेळी ऑर्डर देतं, आता तुम्ही पाहिलं, जरी कस्टमरने ऑर्डर दिली त्यावेळीच आम्ही बनवतो. बनवून ठेवत नाही, तर त्याच्यामुळे ती टेस्ट भेटतो, ती चांगल्या उत्तम प्रकारे असते. तुम्ही तुमचं नाव, या ढाब्याचं नाव दूरवर गेलेलं आहे. जेव्हा दूरवरनं तुम्ही लोक येतात त्यावेळेला तुम्हाला काय वाटतं? नाही, बॉम्बे, वाशी, मुंबई, नवी मुंबई ये कस्टमर येतात आणि आमची ओळख पण आहे. अभी जो आपने ये सब तैयार हो गया है, अभी ऊपर आपने कुछ डाला है उसके ऊपर, तो क्या है वो सब? वो लहसुन है और कड़ी पत्ता है, तो टेस्ट आने के लिए उसको मसाला मिक्स करके ऊपर से डाला. उसकी वजह से क्या होता है? वो टेस्ट आता है खाने के लिए, थोड़ा अलग ही मज़ा आता है. हाँ, स्वाद आता है वो. अच्छा, इसलिए ऊपर से खाने भी बहुत मजा मजा आता है, स्वाद आता है. क्या बात आहे. मित्रांनो, आता हे सगळे पदार्थ तयार झालेले आहेत. मला खूप सुगंध येतो वेगवेगळ्या पदार्थांचा. इथे खाणं पिणं सगळं माझ्या आजूबाजूला सुरू आहे. मलाही बघायचं आहे हे सगळं काय काय चाललेलं आहे, कोण कोण काय खात आहे, कशा आनंद घेत आहेत. मी सचिन पुरो, मी आलो आहे अलिबागवरून. बरं. माझं व्यवसायाच्या निमित्ताने नेहमीच इकडं पनवेल किंवा मुंबई ठिकाणी येणं जाणं होतं. शक्यतो
परत होण्याची वेळ साधारण 9 ते 10च्या दरम्यानची असते. त्याच्यामुळे घरी जाऊन जेवणं हे 11:30-12 वाजता म्हणजे फार उशीर होतं. बरोबर. तर घरातल्यासारखं जेवण म्हणून इकडे आम्ही जय मल्हार धाब्याला थांबतो आणि हा इथले जेवल्या कारणाने आम्हाला कुठल्या प्रकारचा असं त्रास होत नाही जेवणाचा. म्हणजे पोटाचा कुठलाही त्रास तुम्हाला होत नाही, ऍसिडिटी वगैरे वगैरे जे काय आहे सुखाने तुम्ही घरापर्यंत सुखाने घरापर्यंत. आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा कुठल्याही प्रकारचा जेवणाचा त्रास होत नक्की नक्की ते असल्या कारणाने आम्ही नेहमी इथे जेवायला थांबतो. अच्छा, इथले पदार्थ तुम्हाला इथला कुठला पदार्थ आवडतो तुम्हाला जास्त? इकडे सगळ्यात जास्त म्हणजे चिकन लपेटा हा प्रकार चांगला आहे. बरोबर. दुसऱ्या गोष्टीने मच्छीची फ्राय जी करतात इथे तवा फ्राय ते सुद्धा मच्छीची तवा फ्राय चांगली. आणि तुम्हाला शाकाहारीमध्ये कुठला पदार्थ इथे तुम्हाला आवडेल? शाकाहारीमध्ये इथे तशी शेवभाजी वगैरे करतात किंवा मटकीची सुकी भाजी करतात, ती सुद्धा चांगली आहे. मग तुम्ही मुंबईकडे जाता, मुंबईला गेल्यानंतर बऱ्याच वेळा तुम्हाला जेवणाचा कधीतरी आस्वाद घ्यावा लागतो, पण अशा वेळेला तुम्हाला मल्हार डाब्याची आठवण येते का? मल्हार डाब्याची आठवण येतो म्हणून आम्ही कुठं पण गेलो तरी चुकून इकडेच येतो पहिले. म्हणजे प्रेफरन्स फर्स्ट तुम्ही इकडेच देता की मल्हार डाब्यावरती जेवण? फक्त मल्हार म्हणजे मल्हारच, दुसरं कुठे जेवायला थांबतच नाही. मराठी माणूस आणि ढाबा ही कल्पना ज्यांना सुचली ते सतीश मुकादम माझ्यासोबत आहेत, आपण त्यांना विचारूया. हॉटेल लाईन ही आमच्यासाठी आवड आहे आणि हॉटेल लाईनमध्येच आम्ही लहानपासून इकडे तिकडे हॉटेलमध्ये कामं करून हळूहळू म्हणून आपलं हॉटेल कसं व्हावं यासाठी प्रयत्नात होतो. जसजसं विचार मनात आले, काही मित्रमंडळी भाऊ यांची मदत झाली आणि हॉटेल लाईनची सुरुवात करायची. तुमच्या डोक्यामध्ये नोकरी हा विषयच नव्हता? नाही, नोकरी हा विषयच ना आमच्यामध्ये. आता ढाबा टाकण्यासाठी तुम्हाला काय प्रयत्न करावे लागले? कशा पद्धतीने तुम्ही ढाबा उभा केलात आणि इथपर्यंत पोहोचलात? ढाबा चालू करण्यासाठी आम्हाला मित्रमंडळी आणि काही कस्टमर आहेत त्यांचा हात होता चांगला, त्यांच्या मुलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचा जो स्टाफ होता, स्टाफचं त्यांचं बळकट मजबूती आम्हाला मिळाली स्टाफकडून, त्यामुळं आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. पण निदान स्टाफ मिळवून, मित्रमंडळींना मिळवून आणि सगळं उभं करणं, वैभव उभं करणं आणि ते वैभवातून तुमचं नाव दूरपर्यंत पोहोचवणं ही सोपी गोष्ट नाही. हे सगळं करत असताना तुम्हाला काय कष्ट पडले? मुळात म्हणजे आमचा जो स्टाफ आहे त्यांना आम्ही घरच्यासारखं समजतो, त्यामुळं कुठलीही गोष्ट कमी पडून देत नाही ते आणि त्याच्यात मन लावूनच ते काम करतात हॉटेलमध्ये. आणि कुठलीही कंप्लेंट आली तरी ते लगेच रिपेअर करून देतात. कुठला कस्टमरसुद्धा असा बोलत नाही. कुठलाही कस्टमर जेव्हा तुमच्याकडे येतोय हा कुणीतरी सांगून आलेला असतो, कधीतरी चव घेऊन गेलेला असतो, हा तुमच्यापर्यंत पोहोचतो. पण हे सगळं त्याच्या जिभेवरती चव रेंगाळत राहावी म्हणून तुम्ही विशेष असे कोणते प्रयत्न करता? विशेष म्हणजे कस्टमर जेव्हा आपल्याकडे येतो त्यावेळेला सर्वप्रथम आपण त्यांच्या टेबलावर जातो आणि त्यांना विचारतो काय कसं आहे साहेब, काय असेल, काय कंप्लेंट असेल तर आपला घरचं समजून तुम्ही ह्या गोष्टीवर लक्ष देऊन रिटर्न करा. काही असेल तर कंप्लेंट आली तरी ते कस्टमर होतं ठीक आहे, टेन्शन नाही, आपलंच आहे असं. बरं, याच्या पुढे काहीतरी तुमच्या मनामध्ये, तुमच्या सगळ्या परिवारामध्ये, तुमचे भाऊ सगळे तुमच्यासोबत काम करत आहेत, तुमच्या सगळ्या भावंडांच्या मनामध्ये काहीतरी अशी कल्पना असेल ना की ह्याच्या पुढे जाऊन आपल्याला काय करायचं आहे, अजून याच्यामध्ये काय करायचं? याच्या पुढे अजून जाऊन म्हणजे जे काय चालले ते असंच कंटिन्यू राहिलं पाहिजे कायमचं आणि लोकांना असं वाटलं पाहिजे की इथे जेवण चांगलं मिळतं. बरं, ढाबा ही कन्सेप्ट फार अगदी पंजाबी माणसाची आहे, बरोबर की नाही? आपण मराठी आहोत, आपण सगळं करतोय. तुम्हाला असं वाटत नाही की माझं पंचतारांकित हॉटेल पाहिजे, ढाबा नको, मला ढाबा बाद झाला, असं तुम्हाला नाही वाटत आहे? नाही, तसा विचार अजूनपर्यंत मनात आलेला नाही. हळूहळू ते विचार अजून भरपूर मोठे आहेत. तुमच्या डोक्यामध्ये अशी कल्पना नसेल की आपलं पंचतारांकित हॉटेल व्हावं म्हणून, पण आमच्याकडून, आमच्या खमंग मेजवानीकडून तुमचं पंचतारांकित हॉटेल उभं राहावं म्हणून आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. ऑल दी बेस्ट. मित्रांनो, तुम्ही सुद्धा असे काही पदार्थ बनवत असाल, काही खवय्येगिरीसाठी तुम्ही काही तयार करत असाल, तुमच्या डोक्यामध्ये काही कल्पना असतील तर निश्चितपणे आम्हाला कळवा. आम्ही तुमच्यापर्यंत नक्की येऊ आणि आम्ही सगळ्यांना तुम्ही काय करता ते दाखवू, पण त्यासाठी अगोदर आमचा पत्ता लिहून घ्या. खमंग मेजवानी @gmail.com वर, facebook.com/खमंग मेजवानी किंवा youtube.com/UNB सुमंत. आमचे फोन नंबर लक्षात ठेवा 9869009449 किंवा 02227459449.